सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवनाच्या बाहेर मराठा आरक्षण संदर्भात होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। या होर्डिंग्सच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करून त्यांना जाब विचारण्यात आलेला आहे। विरोधकांनो, मराठा आरक्षणावर बोलायचं असेल तर गेली 60 वर्ष काय केलं याचा हिशोब द्यावा लागेल असं या होर्डिंग्समध्ये लिहिण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा कळवळा कळू नका, त्याचबरोबर मराठा आरक्षणावर राजकारणही करू नका आणि तसंच मराठा आरक्षणावर बोलायचं असेल तर 23 मार्च 1994 बद्दल बोला असं या होर्डिंग्समध्ये लिहिण्यात आलेलं आहे। मराठा युवा सेनेतर्फे हे होर्डिंग्स विधान भवनाच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या विरोधात निदर्शने आता होताना पाहायला मिळत आहेत। तसेच या सोबत महाराष्ट्रातील जो उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्ष आहे त्याच्या विरोधातही आता टीकास्त्र जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या भाजप प्रदेश कार्यालय मुंबई इथून बाहेर येथून ही संपूर्ण माहिती देत असताना इथेही काही वेळापूर्वी जी आहे ती निदर्शने करण्यात आली होती। एकंदरीत प्रियांक खरगे यांचा पुतळा बनवून त्याच्यावर लाथा मारण्यात आल्या, त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संपूर्ण आंदोलन करताना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पण कर्नाटकमध्ये सुरू झालेला हा वाद जो आहे तो आता महाराष्ट्रात येऊन थांबलेला आहे आणि याच्यावर अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता या संपूर्ण आंदोलनाला काय वळण लागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारने इथेनॉल निर्मितीवरती आता एक नवीन आदेश काढलेला आहे। थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीला आता बंदी घालण्यात आलेली आहे आणि या निर्णयाच्या विरोधातच आता कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं। शिवाय या आदेशाचं खरं तर होळी करत या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निषेध नोंदवलेला आहे। शिवाय हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि कारखानदारीला पुन्हा एकदा उभारी द्यावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज करण्यात आली। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील नान्नी येथे शेतकरी संघटनेच्या वतीनं आज हे आंदोलन करण्यात आलं। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात नाशिक ते नागपूर अशा लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं असून हा लॉंग मार्च सध्या वाशिम जिल्ह्यात आहे आणि येत्या 11 तारखेला हिवाळी अधिवेशनावर नागपूरमध्ये हा लॉंग मार्च धडकणार आहे। या लॉंग मार्चच्या माध्यमातून धनगरांना जे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे ते देण्यात येऊ नये, तसेच धनगर आरक्षणाच्या संदर्भात नेमण्यात आलेली सुधाकर शिंदे यांची समिती बरखास्त करण्यात यावी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी जो धनगरांच्या संदर्भातला अहवाल शासनाला दिलेला आहे तो या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात यावा। तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या संदर्भातल्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात। या सगळ्या मागण्या या लॉंग मार्चमधून मांडण्यात आलेल्या आहेत। तर शेकडो आदिवासी बांधव या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आहे। केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घातली असून या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे। एकूणच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आधीच कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणी सापडले असताना आता पुन्हा केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकरी संतापले आहे। यामुळे चांदोडजवळ शेतकऱ्यांनी रास्तारोको करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकूणच शेतकरी आधीच अडचण असताना केंद्र सरकार त्याच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने अचानक कांद्याचे लिलाव बंद केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये आंदोलन केले। तत्काळ लिलाव सुरू करावा ही मागणी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली। बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर हैदराबाद महामार्ग जो आहे तो देखील काही वेळासाठी रोखून धरला होता। लिलाव लवकरात लवकर सुरू करावी अशीच मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यासह भंडारा जिल्ह्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले धानपिकासह पाणी शिरल्याने त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। तर भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात भाजीपाला पिकांची सुद्धा लागवड केली जाते। मोहाडी तालुक्यातील सिरसोली येथे तरुण व्यापारी शेतकऱ्याने 20 लाख रुपयाची मिरची घेतलेली होती। ती मिरची शेतात वाळून ठेवण्याकरिता ठेवली, मात्र अचानक अवकाळी पाऊस बरसल्याने त्या मिरची पिकात पाणी शिरले, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। ही मिरची दुबईला जात असून आता या मिरचीला बाजारातही भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे 6 लाख रुपयांचा तोटा झालेला आहे।
वाशिम जिल्ह्यात 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान मोठा अवकाळी पाऊस झाला होता, गारपीट झाली होती आणि यामुळे रब्बीतील गहू हरभरा पिकांसोबतच खरीपातील तूर आणि कपाशी या पिकांना देखील मोठा फटका बसला होता. आता या सगळ्याचे पंचनामे सुरू आहेत, मात्र हे पंचनामे अत्यंत संथ गतीने होत आहेत आणि आतापर्यंत केवळ 21,000 हेक्टर क्षेत्रावरीलच पंचनामे झालेले आहेत. यापेक्षा दुप्पट क्षेत्र अजून पंचनामे करण्याचं बाकी आहे आणि त्यामुळे अंतिम अहवाल हा आयुक्तांकडे पाठवण्यासाठी विलंब होणार आहे. तर अंतिम अहवाल गेल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास देखील मोठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना याचा नाहक फटका बसणार आहे. नंदुरबार जिल्ह्यासह इतर ठिकाणी दुष्काळ जाहीर करत नुकसान झालेल्या आदिवासींना नुकसान भरपाई द्यावी. आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2006ची अंमलबजावणी करून दावेदारांना 7/12 द्यावे. आदिवासी विरोधी वन हक्क कायदा रद्द करावा. शेतकऱ्यांना संपूर्ण व सरसकट कर्जमुक्त करावे. पैसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वनरक्षण कायदा त्वरित रद्द करावे. शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी. अशा विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. नंदुरबार ते मुंबई काढण्यात आलेला हा मोर्चा जवळपास 432 किलोमीटर पायी जाणार असून धुळे, नाशिक, ठाणे मार्गे हा मोर्चा 17 दिवसांनी 23 डिसेंबर रोजी मुंबई मंत्रालय येथे दाखल होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून यावेळी मराठवाड्यातील 8 जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांची हिंगोली येथे सभा पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नांदेडच्या बारडमध्ये देखील सायंकाळी सभा पार पडली. नांदेडमध्ये आज सकाळी 10:30 वाजता वाडीपाटी भागामध्ये त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी 5 ते 6 लाख सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती. तसेच मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. आतापर्यंत 35 लाख कुणबी नोंदी आढळल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही मार्गदर्शक म्हणून एसटी बँकेमध्ये स्वीकारलं होतं. मात्र आता ते बँकेचे मालकच होण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका एसटी कामगार नेते संतोष शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. शिवाय त्यांच्या अनेक कारभारांवरती बोट ठेवत आता गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील शिवाय त्यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची आम्ही बँकेच्या या संपूर्ण पदांवरून हकालपट्टी करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी केली. खरं तर सदावर्ते यांनी नोकर भरतीमध्ये देखील मोठा घोटाळा केला असल्याची माहिती संतोष शिंदे यांनी कोल्हापुरात व्यक्त केलेली आहे. अनेकांकडून त्यांनी पैसे सुद्धा घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संतोष शिंदे यांनी बँकेतील 19 संचालकांपैकी 11 संचालक आमच्यासोबत असल्याची माहिती देत आता लवकरच या संदर्भातल्या कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती संतोष शिंदे यांनी कोल्हापुरात दिली. अलीकडच्या काळात वाढत्या जलप्रदूषणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे आणि अशीच परिस्थिती कायम राहिल्यास रामसर स्थळाचा मिळालेला दर्जाही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे सरोवरातील पाण्याचाही pH कमी झाल्यामुळे सरोवरातील नैसर्गिक परिसंस्था, अधिवास आणि विशिष्ट स्थानिक प्रजातीलाही यामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्राच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत 5 सदस्यीय पथकाने नुकतेच सरोवर परिसरातील पाण्याचे, मातीचे आणि गाळाचे नमुने गोळा केले आहेत. यामध्ये प्राथमिक पाहणीच्या निष्कर्षातून उपरोक्त भीती ही व्यक्त करण्यात आलेली आहे. जायकवाडीमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं तरंग ते सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांनी विरोध केला आहे. नेवासा तहसील कार्यालयासमोर भिल्ल, भोई आणि कहार समाजाच्या मच्छीमारांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. सरकारच्या विरोधात हे आमरण उपोषण सुरू असून सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही, तरंग ते सौर ऊर्जा जे प्रकल्प आहे ते रद्द केला नाही तर जलसमाधी घेणार असल्याचा देखील इशारा या मच्छीमारांनी दिला आहे. तब्बल 23,000 असे मच्छीमार आहे जे या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्याचप्रमाणे जायकवाडीमध्ये हे जे तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्यास जे मासे आहे ते ऑक्सिजन अभावी सर्व मासे मृत्युमुखी पडतील अशी भीतीच या मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. वल्फ बोर्ड कायदा रद्द होण्यासाठी सोलापुरात हिंदू महासभेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भारतातील अनेक मंदिरे, देवस्थाने तसेच कितीतरी हिंदूंचे जागे, जमिनी हे वल्फ बोर्डाच्या ताब्यात गेले आहे. त्यामुळे हा कायदा तात्काळ भारत सरकारने रद्द करावा
अशी मागणी हिंदू महासभेने कलेक्टरला निवेदनाद्वारे केली आहे. लवकरात लवकर हा निर्णय नाही घेतला तर हिंदू महासभा आक्रमक पद्धतीने आंदोलन करील असा देखील इशारा हिंदू महासभेच्या वतीने देण्यात आला. रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या वाहनांची आता उचलबांगडी होणार आहे. ही कारवाई वाहतूक पोलीस नाही तर मुंबई महानगरपालिका करणार आहे. रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करून रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई केली जाणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका मार्शलची नियुक्ती करणार असल्याची माहिती समोर येते. तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला जर वाहन पार्क केलं असेल तर त्यावर येत्या काळात महानगरपालिकेचे मार्शल कारवाई करणार आहेत. अद्याप कोणत्या रस्त्यांवर ही कारवाई होणार हे अस्पष्ट आहे. मात्र जर असे मार्शल नेमून कारवाई झाली तर वाहन चालक आणि मार्शलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. येवली गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित करण्यात आली, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला आजपर्यंत देण्यात आला नाही. हा उड्डाणपूल जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत होऊ देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 2016 पूर्वी जो संकल्पित चित्र तयार करण्यात आला होता त्याचप्रमाणे हे काम करावं अशी भूमिकासुद्धा या शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. त्याचप्रमाणे जो काही मोबदला आजपर्यंत मिळाला नाही तो मोबदला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या उड्डाणपुलाचं काम होऊ देणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी दिली आहे. असं न झाल्यास उपोषणाला बसण्याची सुद्धा तयारी या शेतकऱ्यांनी दाखवली आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर आणि मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. सध्या पाऊस झाल्याने खड्ड्यात पाणी साचले आहे आणि त्यामुळे वाहन चालकांची वाहन चालवताना तारांबळ उडते आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यावर अनेकदा किरकोळ अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 7 किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने नागरिकांना उलट मार्ग शोधावा लागतोय. त्यामुळे त्वरित रस्ता बांधकाम करण्याची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे. इयत्ता 5वी व 8वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यांकन कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. ही कार्यपद्धती 2023 आणि 24 पासून लागू करण्यात येणार आहे. 5वी साठी 50 गुण तर 8वी साठी 60 गुणांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय समिती गठन करण्यात आलेली आहे. या समितीचे कार्यपद्धती देखील ठरवण्यात आली आहे. मुंबईसहित ठाणे शहराचं देखील वायू प्रदूषण वाढत असल्यामुळे न्यायालयाने कुठेतरी यावरती उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित महानगरपालिकेला दिल्यानंतर ठाणे महानगरपालिका आजपासून खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाण्यातील आनंदनगर जगात नाका या ठिकाणी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारे जे काही ट्रक असतील किंवा डंपर असतील यांची कसून तपासणी केली जाते. ज्या डंपरमधनं डेब्रीज घेऊन जात असतील त्याच्यावरती जर कुठल्याही प्रकारचं कापड नसेल किंवा बांधकाम करण्यासाठी जे काही साहित्य असतं त्याची जर कुठली कागदांची पूर्तता नसेल त्यावरती कारवाई करण्याचं सुरू केलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेकडनं 5,000ची दंडात्मक कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये ह्या दंडात्मक कारवाईचा किती फायदा होईल किंवा वायू प्रदूषण कमी होते का हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे. भोसरी या ठिकाणी कृष्णा सायबर कॅफे आणि कृष्णा झेरॉक्स या दुकानांवरती धाड टाकली. या दुकानांवरती पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी अवैधरित्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनत असल्याची माहिती पुढे आली. अखेर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 4 जणांना अटक केल्या यामध्ये एका महिलेचाही सहभाग आहे आणि ही महिला उच्च शिक्षित असल्याची माहितीही पुढे येते. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी तरुण अवैधरित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सतर्क होत विविध ठिकाणी वेगवेगळी पथके रवाना केल्याची माहिती पुढे येते. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ही जी टोळी आहे ती बनावट ठसे आणि फोटोच्या आधारे डोळे स्कॅन करत आधार कार्ड बनवत असल्याची माहिती पुढे आली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे. नेरूळमधील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. एका हल्लेखोराने बिअरच्या बाटलीने या
महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडल्याने नेरूळसह संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. हा हल्लेखोर मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. तसेच या हल्लेखोराला नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी रात्रीच्या वेळेस अटक केली आहे. ज्या तरुणीवर हल्ला झाला त्या तरुणीला अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब दाखल करून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये CCI कापूस खरेदी केंद्राला सुरुवात केली जाणार असून 11 डिसेंबर रोजी बाजार समितीचे प्रशासक अनिल कुमार दापशेडे यांच्या हस्ते CCI मार्फत कापूस खरेदी केंद्राला सुरुवात केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना 2023-24ची नोंद असलेला 7/12, पेरा प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, त्याचबरोबर मोबाईल क्रमांक सोबत असणे गरजेचे आहे. तसेच स्वच्छ व केडकचरा विरहित कापूस शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक अनिल कुमार दापशेडे यांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील सागवन जो आहे तो राम मंदिरासाठी अयोध्या येथे मुख्यद्वारासाठी वापरण्यात येत आहे. आणि मुख्य म्हणजे आलापल्ली येथील जो सागवन आहे त्याला एक GI टॅगिंगची मान्यता मिळावी याकरिता पुणे येथील ॲडव्होकेट गणेश हिंगमेरे जे आहेत ते प्रयत्नशील आहेत आणि लवकरच या सागवनला ही मान्यता मिळेल अशी सुद्धा माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे. म्हणजे नक्कीच एक जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होण्यात असल्याचे आपल्याला एक चित्र दिसून येत आहे. मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील जो सागवन आहे त्याला भविष्यात एक वेगळे दर आणि उच्च दर सुद्धा मिळणार असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला आलापल्लीच्या सागवनमुळे एक वेगळीच ओळख निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.